अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, जेव्हा तुम्ही पूजा उपासना करत असता तेव्हा तुम्हाला जांभई येते. उपासना करण्याच्या वेळेला डोळ्यात पाणी येते तेव्हा तुम्ही देवासमोर रडता. तुम्हाला यामागील कारण माहित आहे का? तर हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. तर भक्त हो, जेव्हा तुम्ही पूजा पाठ करण्यास सुरुवात करतात तेव्हा तुम्हाला सुरुवातीला बऱ्याच वेळा कंटाळवाणी वाटू लागते किंवा त्यावेळी खूप मोठ्या मोठ्याने जांभई तुम्हाला येऊ लागतात. तर बरेच लोक असं म्हणतात की हे नकारात्मक शक्तीमुळे होते, तर काही लोक असेही म्हणतात की सकारात्मक शक्तीमुळे असे घडते. तर हे नक्की काय आहे? बऱ्याच वेळा असे घडते की तुम्ही एखाद्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला तिथेही कंटाळा येतो, जांभई येऊ लागते. बऱ्याच वेळेला तुम्ही एखाद्या मंत्र मंत्र किंवा एखादा भजन ऐकत असता, त्यानंतरही तुम्हाला जांभई येऊ लागते. जर कुठे जागरण कीर्तन असेल आणि तिथे गेल्यावर सुद्धा तुम्हाला जांभई येऊ लागतात. जरी तुम्ही एखाद्याच्या घरी जरी जात असाल आणि तिथे उपासना असेल, पूजापाठ चालू असेल, तरी सुद्धा तुम्ही तिथे गेल्यावरही तुम्हाला जांभई यायला सुरुवात होते. मग या सगळ्यांमागचं कारण काय आहे, तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, जेव्हा तुम्ही पूजा करत असता तेव्हा तुम्हाला जांभई आणि रडू येण्यामागील या दोघांसाठी दोन मोठी कारण आहेत. ते मी दोन्ही मोठी जी कारण आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे आणि ते खूप काळजीपूर्वक तुम्ही ऐका, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मिळेल. तर सर्वात प्रथम आपण बोलूया की तुम्ही कंटाळा का करता ते पहा. जेव्हा तुम्ही पूजा पठण सुरू करत असता तेव्हा पूजा पठण सुरू केल्यावर हळूहळू देवी ऊर्जा आपल्यामध्ये जागृत होत असते. जी शक्ती आहे ती तुमच्या अवतीभोवती फिरण्यास सुरुवात करते. तर हे मुख्यतः अशा लोकांसोबत घडते जे बोलून जप करतात, कारण तुमचे मंदिर जिथे आहे तिथे जपचा, मंत्राचा, कीर्तन, भजन जे काही असेल त्याचा आवाज जो असतो तो आजूबाजूला एकत्र येऊ लागतो आणि त्यामुळे ते सक्रिय होते आणि हळूहळू त्यांची पातळी इतकी वाढते की ती ऊर्जा ओतंबून जाते. तेव्हा तुमच्या विवेक बुद्धीपर्यंत ती पोहोचू लागते. तुमच्या विवेक बुद्धीमध्ये असेच होते, तुम्ही असे पाहिले असेल की जर लोखंडाला इलेक्ट्रिक टच जर तुम्ही केलात तर आपल्याला एक धक्का बसेल, आपल्याला एक प्रकारचा वेगळाच करंट लागेल. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही या ठिकाणी जातात, कारण तुमच्यात अशीच ऊर्जा आहे की मंत्राचा जप करून ती तुम्ही मिळवली आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या ऊर्जेसह कुठेतरी जातात, जिथे ती ऊर्जा आधीच निर्माण झाली असेल, जर ऊर्जा आधीपासूनच ती अस्तित्वात असेल तर हाच धक्का तुम्हाला ती देत असते. तर त्यावेळी तुमची अंतर्गत ऊर्जा बाहेर येते. म्हणजेच काय, तर तुम्हाला मोठी जांभई येण्यास सुरुवात होते आणि हे देवी कृपेचे उदाहरण आहे, मात्र कोणत्याही नकारात्मक शक्तीचे उदाहरण नाही. म्हणून उपासना करणारे लोक या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. जर त्यांना असे वाटत असेल की त्यांना जांभई येणे म्हणजे ते त्यांच्या शरीरातली ऊर्जेची पातळी पुरेशी प्रमाणात असणे हे आवश्यक आहे, कारण ते तुमच्या ऊर्जेद्वारे ते प्राप्त करते. तुमची ऊर्जा सहन करणे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. पहा, आपण बघतो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अंगात देवी देवता येत असते, तर असे अंगात येणे देखील त्याच ऊर्जेवर अवलंबून असते की त्यांचे शरीर किती ऊर्जा सहन करू शकते, तितकी ती ऊर्जा सहन करते. जर मंत्र जप केल्यामुळे तुम्हाला प्राप्त होणारी ऊर्जा, पूजा पठणामुळे तुम्हाला प्राप्त होणारी ऊर्जा, त्याचे कारण असे आहे, त्यामुळे तुम्हाला जांभई आली तर तुम्हाला प्राप्त झालेल्या ऊर्जेची ती पोचपावती मिळते. तर दैवी कृपा आहे, तुम्ही प्राप्त केलेली दैवी ऊर्जा आहे, म्हणूनच तुम्ही मंदिरात जाता, तिथे एक ऊर्जा देखील आधीच असते. तेव्हा काय होतं, तर ती ऊर्जा तुमच्या आतल्या अंतर्गत ऊर्जेशी टक्कर देते आणि तेव्हा तुम्हाला त्याच प्रकारे धक्का बसतो आणि त्याच कारणामुळे तुम्हाला मोठमोठ्या जांभई यायला सुरुवात होते. आता बघा, तुम्ही जर मंत्र ऐकत असाल, पूजा करत असाल, स्तोत्र ऐकत असाल, भजन ऐकले, गाणे ऐकले, तर तुम्हाला खूप मोठ्या जांभया येऊ लागतील. यामध्ये तुम्ही तणाव घेण्याची ज्यामध्ये काहीही गरज नाही. ही सुद्धा एक देवी कृपा आहे आणि यामध्ये तुम्हाला एक संकेत मिळत आहे की तुम्ही उपासनेच्या योग्य दिशेने फिरत आहात. तुम्ही या उपासनेच्या योग्य दिशेवर आहात. तुम्ही तुमची
उपासना, पूजापाठ त्याच प्रकारे सुरू ठेवली पाहिजे आणि हळूहळू पुढे जाणे सुरू ठेवले पाहिजे. आता मित्रांनो, दुसरा प्रश्न म्हणजे देवासमोर रडू येणे यामागील काय कारणे आहे? बघा, जेव्हा तुम्ही देवासमोर रडता तर त्यासाठी 2 मुख्य कारणे आहेत. तर त्यातलं पहिलं कारण काय म्हणजे तुमची देवाप्रती जी भावना आहे, जेव्हा तुमच्या मनातील देवाविषयीची भावना इतकी खोल होते की तुम्ही देवाच्या पायाजवळ एकरूप होता आणि त्या कारणामुळे सुद्धा तुम्हाला देवासमोर रडू येते. जेव्हा अशी भावना उद्भवते तेव्हा तुम्ही या भावनामुळे रडता. जेव्हा तुम्ही देवताला शरण जाता किंवा जेव्हा तुम्हाला कोणतीही एखादी समस्या उद्भवते तेव्हा तुम्हाला तुमच्या इष्टदेवता आठवते, तर ती भावना त्यावेळी उद्भवते आणि त्या कारणामुळे तुम्हाला रडू रडू येतं आणि त्यामुळे रडण्यासारखं तुम्हाला वाटतं. तर बऱ्याच वेळा इतक्या वेगाने रडण्याची भावना येते की तुम्ही मंदिरात बसता मात्र तुमचे इतक्या तीव्र रडण्याचा आवाज हा संपूर्ण आजूबाजूचे लोक सुद्धा ऐकू शकतात. नंतर जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या देवाची मूर्ती पाहता तेव्हा सुद्धा या भावनामुळे तुम्हाला रडण्यास येते किंवा देवाचा जेव्हा तुम्ही फोटो जरी पाहिला त्यावेळी सुद्धा तुमच्यामधील जी भावना आहे ती जागृत व्हायला सुरुवात होते आणि त्या कारणामुळे तुम्हाला रडायला येते. आता या पाठीमागचं दुसरं कारण म्हणजे काय, तुम्ही तुमच्या देवाला घरातील सदस्य समजत असता. जेव्हा तुम्हाला रडू येईल म्हणजे जेव्हा तुम्ही देवाला तुमचा एक भाऊ समजता, देवाला तुमचा पिता समजता, तर तेव्हा देवाला पाहून तुम्हाला तुमच्या भाऊ किंवा पित्याची आठवण होऊन सुद्धा तुम्हाला रडायला येते. कारण आपण त्यांना काहीतरी आपलं मानलेलं असतं, आपल्या घरातील एक सदस्य मानलेला असतो. तर आपल्या संसारिक जीवनात कोणतीही समस्या आल्यावर जसे तुम्ही तुमच्या वडिलांसमोर तुमची समस्या मांडता, जसे तुमच्या भावासमोर मांडता, समस्या ठेवता, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडत्या इष्टदेवतेसमोर तुम्ही समस्या सांगतात. तर जेव्हा तुम्ही आतून खूप दुःखी असाल तेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या देवाच्या पायाजवळ जाता आणि तुम्ही तिथे रडता, कारण ती समस्या आहे ती नष्ट होत नसते. आणि सर्वात महत्वाचं आणि मोठं कारण आहे की जेव्हा तुम्ही देवाशी नातेसंबंध बनवतात तेव्हा तुम्हाला आवडत्या देवासमोर खूप वेगानं रडायला येते. तुमच्या भावना त्यावेळी प्रकट होऊ लागतात आणि त्यावेळेला अशी वेळ येते की तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि नातेसंबंध असलेला आपला देव तो तुमचं ऐकतो सुद्धा आणि तुमची इच्छा सुद्धा पूर्ण करतो. कारण ही तीच वेळ आहे जेव्हा देव तुमची इच्छा ही पूर्ण करणार असतो आणि त्यामुळे हा एक दैवी संकेत असतो की तुमची इच्छा ही लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला देवासमोर बसल्यावर रडायला येत असेल तर त्याचा कुठलाही नकारात्मक अर्थ तुम्ही धरू नका. हा एक चांगला आणि सकारात्मक संकेत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देण्याचा खूप प्रयत्न केला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.